नव्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे। दिल्ली, हरियाणा आणि झारखंड वगळता उर्वरित सर्व राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्षांच्या संदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे। पुढील आठवड्यापासून क्रमशः प्रदेशाध्यक्षांची घोषणा करण्याचा विचार पक्षाचा आहे। भाजपच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मजबूतही संघटन ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या संमेलनातील उपस्थितांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मार्गदर्शन केलं। भाजप महाराष्ट्र प्रदेशानं सदस्य संख्येमध्ये तब्बल 1.5 कोटींचा टप्पा पार केल्याचं यावेळी समोर आलं। वक्फ विधेयकाचं कायद्यामध्ये रूपांतर झालं, यावरून विरोधक आणि सत्ताधारी यांच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। यातच आता वक्फ कायद्यावरून महाविकास आघाडीतील घटक पक्षांपेक्षा उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका मांडली आहे। त्यामुळे आता विरोधकाच्या महाविकास आघाडीच्या एकतेबाबत पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचं सांगितलं जातंय। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान आज नंदुरबारचा दौरा करणार आहेत। दरम्यान शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवराज सिंह चौहान यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिलाय। निवडणुकीदरम्यान महायुतीनं कर्जमाफीची आश्वासनं दिली, मात्र आता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांची थट्टा केली असा आरोप करत नंदुरबारमधील शेतकरी केंद्रीय कृषी मंत्र्यांना जाब विचारणार आहेत। कालपर्यंत ते आमच्यासमोर नाक घसत होते असा टोला आदित्य ठाकरे यांनी संजय शिरसाट यांना लगावलाय। दलाली करणाऱ्यांना आम्ही भाव देत नाही अशा शब्दात देखील आदित्य ठाकरेंनी शिरसाट यांना सुनावलंय। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणुकीमध्ये बाजी मारली। त्यांच्या पीडी पाटील पॅनलनं 21 जागांवर विजय मिळवला। या विजयानंतर सत्ताधारी गटानं मोठा जल्लोष केला। माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या गोवंडी भागातील 72 मशिदींमध्ये बेकायदेशीरपणे लावलेल्या लाऊडस्पीकर विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे। किरीट सोमय्या यांनी शनिवारी शिवाजीनगर गोवंडी परिसराला भेट दिल्यानंतर हे पाऊल उचललंय। महापालिकेच्या एच पश्चिम विभागातील वांद्रे केबिन, वांद्रे पूर्व येथील 600 इंच व्यासाची तुळशी जलवाहिनी कालबाह्य झाली आहे। त्यामुळे जुनी जलवाहिनी बंद करण्याचं काम 8 एप्रिलपर्यंत हाती घेण्यात येणार आहे। त्यासाठी वांद्रे कुर्ला संकुल परिसरामध्ये 8 एप्रिलला संध्याकाळी 5 ते 7:30 या कालावधीमध्ये पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे। पुणे शहरातील काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद राहणार आहे। खडकवासला ते वाजे जलकेंद्र आणि होळकर जलकेंद्राला जाणाऱ्या रॉ वॉटर लाईन सांडपाणी वाहनीच्या कामामुळे पाणीपुरवठा विस्कळीत राहणार आहे। नागपूर, अकोला आणि यवतमाळसह राज्यात ठिकठिकाणी तापमानानं 40शी पार केले, तर येत्या 2 ते 3 दिवसात राज्यातील अनेक ठिकाणी तापमानात 2 ते 3 अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। पुणे विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या ही 1 कोटीच्या पुढे गेली आहे। गेल्या वर्षभरात पुणे विमानतळावरून 1,05,00,000 प्रवाशांनी प्रवास केला असून त्या तुलनेत यंदा प्रवास करणाऱ्यांची संख्या 10.66% वाढली आहे। तर गेल्या वर्षी डिसेंबरचा महिना पुणे विमानतळावरून सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला। सार्वजनिक बांधकाम विभागही आता सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करणार आहे। 18 मीटरपेक्षा उंच इमारतीचं छत आणि अडगळीत असलेल्या पुलांची तपासणी तसंच 10 एकरपेक्षा जास्त जमिनीच्या सर्वेक्षणासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे। 1 एप्रिलला हा शासन निर्णय जारी करण्यात आलाय। सायन पनवेल मार्गावर सांदपाडा इथे एका ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाला। पुण्याच्या दिशेनं जाताना दुभाजकाला धडक दिल्यानं हा अपघात झाला। या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। देशात 39.2% बँक खाती महिलांच्या नावावर आहेत। ग्रामीण महिलांच्या बँक खात्याचं प्रमाण 42.2% आहे। ही माहिती एका सरकारी अहवालातून समोर आली आहे। DN नगर ते मंडाळे मेट्रो 2B मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेमध्ये आणण्याच्या अनुषंगानं पावलं उचलण्यास MMRDAनं सुरुवात केली आहे। या मेट्रो मार्गिकेवरील मंडाळे ते चेंबूर या 5.6 किलोमीटर लांबीच्या मार्गावरील मेट्रोच्या ओव्हरहेड वायरवरील विद्युत प्रवाह येत्या मंगळवारपासून सुरू केला जाणार आहे आणि त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवर गाडीच्या चाचण्यांना सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। नॅशनल स्टॉक एक्सचेंजची BKCमध्ये विस्तारित प्रशस्त इमारत उभी राहण्याचा मार्ग मोकळा झालाय। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं 5,500 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड 758 कोटी रुपयांना NSEला देण्यास मान्यता दिली आहे। बंजारा काशी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र पोहरादेवीमध्ये राज्य शासनानं नंगारा भवन, संस्कृती परंपरेचं दर्शन घडवणारं संग्रहालय अशी अनेक कामं पूर्ण केली आहेत। उर्वरित कामं देखील लवकरच पूर्ण केली जातील। विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देतानाच पोहरादेवीला रेल्वेनं जोडण्याचं काम लवकरच पूर्ण करू असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी रविवारी दिलं।
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत महाराष्ट्रानं 5 वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवली आहे। या योजनेअंतर्गत मनुष्य दिवस 2.55 पट वाढलं असून 629.58 लाख दिवसांवरून ते 1611.20 लाख मनुष्य दिवस झाले। रोजगार हमीतील या वाढीमुळे ग्रामीण रोजगार निर्मितीमध्ये महाराष्ट्र सर्वात वेगानं वाढणारं राज्य म्हणून पुढे आलंय। ही वाढ राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक आहे। अंधेरी रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 4 आणि 5 वरील मधल्या फूट ओव्हरब्रिजच्या दक्षिण बाजूचा जिना आजपासून 6 जून दरम्यान बंद करण्यात येणार आहे। या पायऱ्यांची देखभाल दुरुस्ती या कालावधीत केली जाणार आहे। मेट्रो आणि रेल्वे यांच्या जोडणीमुळे अंधेरीमध्ये प्रवाशांची वर्दळ असते। पीपीएफवर एप्रिल ते जून 2025 या तिमाहीचा व्याजदर 7.1% कायम ठेवण्यात आलाय। पीपीएफ हा भारतातील दीर्घकालीन गुंतवणुकीचा सर्वात लोकप्रिय प्रकार आहे। प्राप्तिकर सवलत मिळवण्यासाठी या गुंतवणुकीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। राज्यात बोगस रेशन कार्ड शोधण्यासाठी तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे। रेशन कार्ड संदर्भातील या मोहिमेत योग्य ते पुरावे सादर न करणाऱ्यांचं रेशन कार्ड रद्द करण्याचे आदेश अन्न नागरी पुरवठा विभागानं दिलेत। 31 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे आणि या काळात रेशन कार्ड धारकांच्या घरी देखील भेट दिली जाणार आहे। कोकण किनारपट्टीवरील परराज्यातील लोकांची अवैध मासेमारी, एलईडी पर्सेसिन आणि मासेमारीमुळे मत्स्य उत्पादनात मोठी घट होते। त्यातच एप्रिलपासूनच कोकणाच्या किनारपट्टीवर निर्माण होणारे पावसाळी वातावरण आणि त्यानंतर 2 महिने येणारी शासनाची मासेमारी बंद यामुळे आगामी 5 ते 6 महिने कोकणातील यांत्रिकी मासेमारी बंद राहणार आहे। यामुळे मासेमारी व्यवसायासह त्यावर अवलंबून असलेल्या इतर उद्योग व्यवसायांना देखील आर्थिक फटका बसणार आहे। ठाणे महानगरपालिकेनं दिवा उपनगरात बेकायदेशीर पाणी कनेक्शनचं एक मोठं जाळं उघड केलंय। दरम्यान पाण्याच्या मुख्य पाईपलाईनमध्ये टॅपिंग करून बनवलेले 200हून अधिक बेकायदेशीर पाणी कनेक्शन तसंच किमान 20,000 लिटर पाणी साठवण क्षमता असलेल्या अनेक मोठ्या टाक्या आणि टँकर भरण्याचं ठिकाण उपनगरातील नागरी अधिकाऱ्यांच्या पथकानं शोधून नष्ट केलंय। राज्यात 2005 पासून म्हणजे गेली 25 वर्ष बंद असलेली लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक अशा शिक्षकेतर पदांची भरती पुन्हा सुरू होणार आहे। त्यामुळे शिक्षकांवर सध्या असलेला शिक्षणेतर कामाचा भार हलका होण्याची शक्यता आहे। 10वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल यंदा कधी जाहीर होणार याबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये उत्सुकता आहे। गेल्या वर्षी 10वीचा निकाल मे अखेरीस लागला होता। यंदा 10वीचा निकाल 15 मे पूर्वीच जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। मुंबई महापालिकेचा आर्थिक डोलारा कोसळत असून तिजोरीमध्ये पैसे नसतानाही अर्थसंकल्पात सुमारे 2 लाख कोटी रुपयांची विकास कामं जाहीर केल्यानंतर आता ती पूर्ण करण्यासाठी मुदत ठेवींमधून 16,900 कोटींचं अंतर्गत कर्ज घेण्याची नामुष्की मुंबई महापालिकेवर ओढावली आहे। मुंबई महापालिकेनं 2024-25 सालासाठी पाठवलेला अंतर्गत कर्ज प्रस्ताव राज्य सरकारच्या नगरविकास विभागानं मंजूर केला। बेस्टकडून कायमस्वरूपी नवीन भरती केली जात नसल्यानं आणि निवृत्त कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असल्यामुळे आधीच कोट्यावधीच्या आर्थिक संकटात सापडलेला बेस्ट उपक्रम आता सुरळीत सुरू ठेवण्यासाठी बेस्ट प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे। सध्या 25,562 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असून पुढील 2 वर्षात 25,000 कर्मचाऱ्यांपैकी निम्म्याहून अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहेत आणि त्यामुळे बेस्टची डोकेदुखी वाढणार आहे। व्हॉट्सॲप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमी नवनवीन फीचर्स आणत असतं। आता कंपनीनं आवाज आणि व्हिडिओ कॉल्सच्या अनुभवात आणखी सुधारणा करण्यासाठी पावलं टाकली आहेत। नवीन फीचरबाबत बीटा व्हर्जनमध्ये म्यूट बटन, व्हिडिओ कॉलमध्ये सुधारणा आणि इमोजी फीचर अशा सुधारणा आढळल्या। सोलापुरातील मोहोळ तालुक्यात जन्मदाती आई आणि मुलीच्या नात्यातील मायेचा ओलावा आटल्याचं पाहायला मिळालं। जन्मदात्या आईचा मृतदेह समोरून गेला, मात्र अंत्यसंस्कारासाठी 8 मुली आणि सख्खा भाऊ पुढे आला नाही। दरम्यान प्रार्थना फाउंडेशनचे प्रसाद मोहिते यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत भीमाबाई चटके यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले। पानशेत धरणात पोहताना पाण्यातील तरुणाचा बुडून मृत्यू झालेला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 2 जण धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते, मात्र या ठिकाणी पोहण्यासाठी गेल्यानंतर दोघांपैकी एकाचा बुडून मृत्यू झाला। मोबाईल, टॅबलेट, संगणकाच्या पडद्यामागे जग धावत असताना डोळ्यांवर त्याचे गंभीर परिणाम होत आहेत। स्क्रीनच्या अतिवापरामुळे मायोपियासारखे आजार उद्भवत असून जगातील 30% लोक सध्या या दृष्टीदोषानं ग्रस्त आहेत। 2050 पर्यंत जगातील सुमारे 50% लोकांना हा त्रास सहन करावा लागू शकतो असा इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूटचा इशारा आहे।
मध्य रेल्वेनं 2024-25 या आर्थिक वर्षात चित्रपट चित्रीकरणाचा भाड्याच्या माध्यमातून 40,13,000 रुपये महसूल मिळवलाय. आपटा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही स्थानकं चित्रपट निर्मात्यांची सर्वात आवडती चित्रीकरण स्थळं असल्याचं रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून दक्षिण मुंबईतील जी दक्षिण आणि बी विभागातील काही भागांमध्ये अत्यंत कमी दाबानं पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिक त्रस्त झालेत. दक्षिण मुंबईतील बी विभाग म्हणजे भायखळा, नागपाडा विभागात 15 दिवसांपासून पाणी समस्या भेडसावते. या भागात जे रुग्णालय तसंच रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि सफाई कर्मचारी यांची निवासस्थानं आणि चाळी आहेत. नोव्हेंबर महिन्यात 180 रुपये किलो असा उच्चांकी दर मिळालेल्या आल्याचे दर डिसेंबरपासून सातत्यानं घसरत आहेत. मुंबई बाजार समितीमध्ये 28 ते 38 रुपये प्रति किलो एवढाच दर मिळत असून शेतकऱ्यांचं नुकसान होऊ लागलंय. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणानं राज्यातील 1ली ते 9वीच्या वार्षिक परीक्षा आणि पॅट परीक्षा 8 ते 25 एप्रिल या कालावधीत घ्याव्यात असं स्पष्ट केलेलं आहे. यानंतर विरोध होऊन देखील परिषदेनं निर्णय न घेतल्यानं आता मंगळवारपासून शाळांना परीक्षा घ्याव्या लागणार आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 12वीमध्ये शिकत असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांची UDAS प्लस आणि सरळ पोर्टलमधील स्टुडंट पोर्टलवर आधार नोंदणी आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून पुन्हा एकदा 14 एप्रिल 2025 पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुंबईचे डबेवाले 9 एप्रिलपासून 6 दिवसांच्या रजेवर चाललेले आहेत. 14 एप्रिलपर्यंत डबेवाले आपापल्या गावातील यात्रांमध्ये सहभागी होणार आहेत. 15 एप्रिलपासून ते पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत हजर होतील अशी माहिती मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी दिली. छत्रपती संभाजीनगरमध्ये यंदाच्या उन्हाळ्यातील रविवार सर्वात जास्त उष्ण ठरला. काल 40 डिग्री तापमानाची नोंद करण्यात आली. यंदाच्या एप्रिल महिन्याच्या उष्णतेच्या तीव्र लाटा येतील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमधील अनधिकृत बांधकामाविरोधात सध्या पालिकेनं धडक मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून स्थावर मालमत्तेमध्ये अनधिकृतपणे वाढीव बांधकाम करणाऱ्यांकडून मालमत्ता कराच्या 200% दंड आकारला जातोय. शहर उपनगरातील अशा अनधिकृत इमारत्यांवर आता पालिकेनं एकूण 392.28 कोटींचा दंड आकारलाय. महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली शहरातील होणारं नुकसान टाळण्यासाठी महापुराचे अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाकडे वळवण्यात येणार आहे. पूर नियंत्रणाअंतर्गत 1200 कोटींच्या कामांना जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे. यापैकी 1000 कोटीची कामं निश्चित करण्यात आलेली आहेत. गिरीश महाजनांनी माझं नाव घेऊन आदळआपट करण्याची गरज नाही असं प्रत्युत्तर एकनाथ खडसे यांनी दिलंय. पुरावे मागायचे असतील तर अनिल थत्तेंकडे मागावे असं खडसे म्हटलंय. पुणे जिल्हा बँक 2,500 कोटींचं पीक कर्ज वाटप करणार आहे. यंदा 2,500 कोटी रुपयांइतकं पीक कर्ज वाटप एकट्या खरीप हंगामात करण्याचं नियोजन बँकेकडून करण्यात आलं. सोलापुरातील बाबू जगजीवन राम झोपडपट्टीतील 80 घरातील साठवलेल्या पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्या आहेत. 2 शाळकरी मुलींच्या मृत्यूनंतर सोलापूर महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे. साईबाबांच्या शिर्डीमध्ये 3 दिवस साजऱ्या होणाऱ्या रामनवमी उत्सवाची आज सांगता होणार आहे. परंपरेनुसार उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते साईबाबांच्या समाधीवर असलेल्या पादुकांचं पूजन करण्यात आलं. साई मंदिरात दुपारी काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून रामनवमी उत्सवाची सांगता होणार आहे. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये पुढील 8 दिवस चालणाऱ्या रामनवमी यात्रेला जल्लोषात सुरुवात झाली आहे. श्रीरामांच्या रथाची शहरातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आकर्षक फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. श्रीरामांचा जयघोष करत निघालेल्या या रथयात्रेत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील सहभागी झाले होते. देहुगावजवळील येलवाडी गावात रोकडोबा महाराजांचा उत्सव पार पडला. या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम ठेवण्यात आले होते. रोकडोबा महाराज यात्रेनिमित्त प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. मावळ तालुक्यातील कामशेत ग्रामपंचायतीनं 30% करवाढ केली आहे. याबाबत सर्वपक्षीय पदाधिकारी आणि नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ग्रामपंचायतीनं केलेली करवाढ ही बेकायदेशीर असून ऑक्टोबर 2023च्या ग्रामसभेत तसा ठराव करून करवाढीस विरोध करण्यात आला होता. कोणत्याही प्रकारचे फेर सर्वेक्षण न करता ही करवाढ केली असून 15 वर्ष होऊन गेले तरीही फेर सर्वेक्षण झालेलं नाही आणि फेर सर्वेक्षण करून करवाढ होणं आवश्यक होतं अशी भूमिका यावेळी ग्रामस्थांनी घेतली आहे. रत्नागिरीतील ग्रामीण भागात पावसाळ्यापूर्वी शेतीसाठी लागणारे अवजार बनवण्यासाठी लोहारांकडून गावागावात हत्यार बनवणारी दुकानं लावली जात आहेत. बाजारात आधुनिक रेडीमेड अवजारं उपलब्ध होत असल्यानं लोहाराकडील अवजारांना मागणी घटली.
अहिल्यानगरच्या कर्जत नगरपंचायतीमध्ये मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे गटनेते तसंच 11 नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे 2 नगरसेवक असे एकूण 13 नगरसेवक सहलीवर रवाना झालेत। विशेष म्हणजे रविवारच्या दिवशी नगरपंचायतीमध्ये अविश्वास ठराव दाखल करण्यात आल्यानं ही सहल राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरू लागली आहे। या घडामोडींमुळे पुन्हा एकदा आमदार राम शिंदे आणि आमदार रोहित पवार यांच्यातील संघर्ष उफाळून आलाय। गेल्या काही दिवसांमध्ये गगनाला भिडलेले सोन्या चांदीचे भाव अखेर ट्रम्प इफेक्टनं कोसळलेला आहेत। नागपुरात एप्रिल महिन्यात केवळ 5 दिवसात चांदी किलो मागे जीएसटी विना 12,400 रुपयांनी घसरले, तर 10 ग्रॅम शुद्ध सोनं 2,300 रुपयांनी घसरलेलं आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या आठवड्यात आपल्या चलनविषयक आढावा बैठकीत पुन्हा एकदा रेपोमध्ये 0.25% कपात करू शकते। महागाई कमी झाल्यामुळे मध्यवर्ती बँकेला व्याजदरात कपात करण्यास वाव आहे। अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे 3 ते 4 दिवसांपासून उन्हापासून दिलासा दिल्यानंतर उन्हाची काहिली पुन्हा वाढली आहे। आकाशातून ढगांची गर्दी हटताच उन्हाळ्याच्या झळा तीव्र झाल्यात। पाऱ्यानं पुन्हा उसळी घेतल्या। ढगाळ वातावरणात 30 अंशांच्या खाली घसरलेला विदर्भातील पारा 2 दिवसात पुन्हा 10 ते 14 अंशांनी उसळी घेत 40 अंशांच्या वर पोहोचला। राज्यातील बाजार समितीमध्ये 21,000 क्विंटल कांद्याची आवक झाली। यात अहिल्यानगर बाजारात उन्हाळ कांद्याची 12,000 क्विंटल अशी सर्वाधिक आवक झाली। कांद्याला कमीत कमी 1,000 रुपयांपासून 1,400 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला। 1 मे पासून तांदळाच्या निर्यातीसाठी केंद्र सरकारकडून नवीन टॅरिफ लाईन सिस्टम लागू केली जाण्याची शक्यता आहे। वाणिज्य मंत्री जितीन प्रसाद यांनी संसदेमध्ये ही माहिती दिली आहे। केंद्र सरकार नवीन टॅरिफ लाईनसाठी ही प्रणाली तांदूळ आधारित प्रक्रियेच्या आधारावर तसंच जीआय टॅग असलेल्या बासमती तांदूळ आणि इतर जातींच्या आधारावर लागू होणार असल्याचं म्हटलं। रत्नागिरीमध्ये हवामानातील सातत्यपूर्ण बदलाचा परिणाम आंबा पिकावर होतोय, त्यामुळे हवामानातील बदल हेच हापूसवरील नवं संकट आहे। यावर्षी एकूणच आंबा उत्पादन 30 ते 35% होतं, त्यातच अवकाळी पावसाचा फटका बसल्यानं जेमतेम 20 ते 25% आंबा हातात येईल असं चित्र आहे। प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्यासाठी केंद्र सरकारनं राज्याला 31 मार्च 2026 पर्यंत मुदत दिली आहे। या कालावधीत ते पूर्ण करणं अशक्य असल्यानं नवीन वेळापत्रक 3 महिन्यात सादर करण्याचे आदेश राज्य वीज नियामक आयोगानं महावितरण कंपनीला दिले। पिकांचं उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळेबंद अलीकडे जुळत नसल्यानं शेती बेभरवशाची होते। त्यातच यंदा कपाशीच्या BG2 या पाकिटाची रुपयांनी 37 इतकी वाढ झालेली आहे। जिल्ह्यामध्ये यंदा 15 लाख पाकिटं लागण्याची शक्यता आहे। त्यामुळे उत्पादन खर्च किमान 5.55 कोटींनी वाढतंय आणि त्या तुलनेत कापसाला भाव मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचं गणित बिघडलंय। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणातील पाणीसाठा वेगानं कमी होत असून सध्या या धरणात मिळून 33% पाणीसाठा शिल्लक आहे। पाऊस पडेपर्यंत हे पाणी पुरणार नसल्यामुळे मुंबई महापालिका प्रशासनानं आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याची मागणी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी थायलंड आणि श्रीलंका दौऱ्यावरून पुन्हा भारतात परतलेत। त्या श्रीलंकेतून थेट तामिळनाडूतील रामेश्वरम इथे पोहोचले होते। यावेळी त्यांनी विमानातून राम सेतूचं दर्शनही घेतलं। या संदर्भात त्यांनी स्वतः माहिती दिली आहे। त्यांनी राम सेतू दर्शनाचा एक व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केला। सोलापुरातील 2 उड्डाणपुलांसाठी 966 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे। सोलापुरातील 2015 साली छत्रपती संभाजी महाराज चौक आणि ते पत्रकार भवन आणि जुना बोरामणी नाका ते मोरग बंगला अशा 2 उड्डाणपुलांना मंजुरी देण्यात आली होती। 9 वर्ष उड्डाणपुलांची मंजुरी देऊन पण भूसंपादन प्रक्रिया रखडली होती। भाजपच्या स्थापना दिनानिमित्तानं पक्षातील गटबाजी खुलेपणानं समोर आल्याचं बघायला मिळालं। भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांनी 2 स्वतंत्र कार्यक्रमांचं आयोजन केलं। मुनगंटीवार यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात तर जोरगेवार यांनी कन्यका सभागृहात स्थापना दिनाचा कार्यक्रम घेतला। यावेळी शोभाताई फडणवीस यांनी भाजपचा काँग्रेस होऊ देऊ नका अशा कानपिचक्या दिल्या। सांगलीच्या दुधोंडी इथे माजी आमदार पृथ्वीराज देशमुखांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यतीचा थरा रंगला। अत्यंत अटीतटीच्या पार पडलेल्या शर्यतीमध्ये दुधोंडींच्या चिक्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या लखन बैल जोडीनं पहिला क्रमांक पटकावत
पृथ्वीराज केसरी बहुमान पटकावला। या विजेत्या बैलजोडीला 3,33,000 रुपये पहिलं बक्षीस मिळालं। छत्तीसगडच्या रायपूरमध्ये बॉयफ्रेंडवरून मुली आपसात भिडल्याचं समोर आलं। एका महिला फॅशन डिझायनरच्या घरात घुसून तिला मारहाण करण्यात आली। याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। गुजरातच्या बोटादमध्ये एका तरुणाला जवळपास 20 जणांनी मारहाण केली। लाठाकाठ्यांनी ही मारहाण झाली असून सासरच्यांनी ही मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला। यूपीच्या सहारनपूरमध्ये जंगलात एका तरुणाचा मृतदेह आढळला। या मृतदेहाशेजारी त्याची प्रेयसी देखील होती आणि या तरुणानं आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। कोलकाता येथील पार्क सर्कस भागात रामनवमीच्या उत्सवादरम्यान शोभायात्रेतील वाहनांवर हल्ला करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे। दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी कुठल्याही रॅलीच्या आयोजनासंदर्भात परवानगी घेण्यात आली नव्हती। तसंच अफवांवर विश्वास ठेवू नका असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय। बिहारच्या सिवनीमध्ये गव्हाला शेतात भीषण आग लागली आणि या आगीत 100 एकरावरील शेत जळून खाक झाले। शर्थीच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं।